भेट दिलेली आहे। एकंदरीत आपण बघितलं तर एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरावं लागते। कसं पाहता याकडे? कोर्टाचा आदेश आहे, स्वयंस्पष्ट स्वरूपाचे आदेश आहे। आधी पुनर्वसन मग धरण ही असणारी एक भूमिका आहे। मात्र भांडवलदारांच्या आणि जमीन भूमाफियांच्या दबावामध्ये या ठिकाणी संविधानाची पायमल्ली सुरू आहे आणि जे पुनर्वसनाचे जे नियम आहे हे सर्व डावलून या ठिकाणी जे होत आहे हे बघत असताना आपण भारतात राहतो का तालिबानमध्ये राहतो अशा प्रकारचा एक प्रश्न स्वाभाविक स्वरूपामध्ये इथे आल्यानंतर हा उपस्थित होणं स्वाभाविक आहे। या संदर्भामध्ये प्रचंड विलंब झालेला आहे आणि या विलंबाच्या नंतरही आता प्रशासनाने ला वटणीवर आणण्याकरता हे थेट स्वरूपामध्ये बाळगंगा प्रकल्पातील सर्व भूमिपुत्रांनी जे दंड ठोपटले आहेत ते अत्यंत रास्त आहे। त्यांचा संघर्ष हा सत्यावर आधारित आहे, नियमावर आधारित आहे आणि प्रशासनाने तातडीने यांच्या सर्व ज्या मागण्या आहेत नवे तर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे आदेश आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी। तर पेनला तिसरी मुंबई म्हणून ज्या ठिकाणी घोषित केलेलं आहे, मात्र आपण फुलपाखराची उपमा दिलेली आहे। कसं बघता? या एका बाजूला सरकार विकासाचं धोरण याला म्हणतंय आणि आपण या ठिकाणी शेतकरी असतील किंवा यांच्यावर ज्या भूमिपुत्रांवर ज्या पद्धतीने अन्याय होत आहे, कसं बघता आज आपण या ठिकाणी बाळगंगा जमीन त्याला तर एक प्रश्न धरून असं आहे की सरकारमार्फत शेतकऱ्यांवरती दबाव टाकून त्यांच्या जमिनी घेतल्या जातात। काही ठिकाणी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, काही ठिकाणी टॉवर बसतात त्याला देखील शेतकऱ्यांचा विरोध आहे, तरी देखील त्या शेतकऱ्यांवरती दबाव टाकून सरकारमार्फत त्या जमीन अधिग्रहण केलं जात आहे। सरकारमधील मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, अधिकारी हे इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा सपाटा लावला आहे। तर दुसरीकडे नियमामध्ये नसणाऱ्या गोष्टी या दबाव आणून त्या ठिकाणी टावर उभारण्याच्या अनुषंगाने किंवा व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे। तात्पर्य तिसऱ्या मुंबई ही भांडवलदारांसाठी, तिसरी मुंबई ही भूमाफियांसाठी आहे आणि इथला जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला या ठिकाणून बेदखल करत असताना त्याच्या जीवावर त्याचा गळा घोटून जे चाललेला हा जो विकास आहे हा अजिबात सहन करून घेतला जाणार नाही आणि या संपूर्ण भूलभुलैयाचा हा जो चकवा लागलाय, हा तिसऱ्या मुंबईचा चकवा जो भूमिपुत्रांना लागलाय याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तर एबसेंट फाईलच्या संदर्भामध्ये आपण भाष्य केलं भाषणामध्ये, देशाच्या पूर्ण सामाजिक आणि एकूणच सर्वच घडामोडींवर त्याचा परिणाम होत असल्याचं आपण म्हटलंय। काय नेमकं कसं बघता? जो अमेरिकेच्या सोबत जो आपला ट्रेड डील जे झालंय त्या ट्रेड डील हे फाईलच्यामुळे एबस्टीन फाईलच्या अनुषंगाने झालेलं आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणावर मोठा दबाव हा ट्रम्प सरकारचा आहे आणि यामध्ये या दबावातून आज भारत सरकार काम करत आहे। नरेंद्र सिलेंडर अशा प्रकारची अवई ही जगभरामध्ये ही आता गुंजत आहे। नार्कोटिक्स करण्याची मागणी आपण केलेली आहे। एकंदरीत सर्वच प्रकरणावरती नार्कोटिक्स होणं अपेक्षित आहे असं आपलं म्हणणं आहे। मी नार्कोटिक्सची त्यांची केलेली जी मागणी होती त्याला जो आशय आणि संदर्भ होता तो मराठा विरुद्ध ओबीसीचा एक संघर्ष मराठवाड्यामध्ये जो पेटला होता त्या अनुषंगानं कोणाची नार्को टेस्ट करायची त्या पार्श्वभूमीवर मी सदरचा संदर्भ हा सांगितला होता। त्यामुळे त्या मागणीच्या अनुषंगाने मी अजूनही ठाम आहे। मात्र त्यांची नार्को टेस्ट जर झाली तर वेगवेगळ्या क्लीन चिट कशा दिल्या आणि तिसऱ्या मुंबईमध्ये कोणाचे हितसंबंध लपलेले आहेत, शक्ती महापीठ हा कोणासाठी आहे, समृद्धी महामार्गामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे या गोष्टी आपसूक बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। अजित अपघाता प्रकरणी रोहित पवार गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करतात, मात्र त्याच्या गुन्हा अद्यापही दाखल होत नाहीये, त्याकडे आपण कसं संभ्रमाची कोणती स्थिती नाही, ती एक कोटी होती। त्यामुळे 7/12 खोराचा अर्थ जो आहे तो भूमिपुत्र आपला सांगतो तोच आहे। सरकार जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या अधिकाराची पायमल्ली करते, हा त्या खोऱ्याच्या अनुषंगाचा आशय होता। एक मिनिट, 7/12 कोरा करा ही त्यांची, आमची शेतजमीन आम्हाला परत द्या अशी त्यांची मागणी आहे। अर्थात ती मागणी योग्य आहे। की आधी पुनर्वसन मग धरण, मग ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका होतात। तुम्हाला नेमकं काय पाहिजे संदीप? जमीन परत पाहिजे का धरण पाहिजे? विषयाला डायव्हर्ट करू नका, आमचं म्हणणं काय करण्यासाठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।